तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी. जुन्नर तालुक्यातील पिंपळवाडी इथं 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तर या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. वाशिमच्या मंगळुरपीर तालुक्यातील कोठार इथं 100 वर्षाची मकर पूजनाची परंपरा भक्तिमय वातावरणात पार पडली. पूजा आणि आरतीनंतर मकराची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी गाव तलावात मकराचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यवतमाळच्या पुसद इथं वसंतराव नाईक यांच्या 47व्या स्मृतिदिनानिमित्त कृषी गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते 10 प्रगतिशील शेतकरी आणि एका कृषी संस्थेचा सन्मान करण्यात आलेला आहे. यावेळी 21 ऑगस्टला जलसंधारण दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. गडचिरोलीतील धानोरा येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झालेला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल असल्यानं रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकलेली नाही. आश्रमशाळेची पाहणी करण्यासाठी मंत्री अधिकारी याच रस्त्यानं गेले, मात्र रस्ता दुरुस्तीचा आदेश कोणी दिले नाहीत असा आरोप जनसंघर्ष समितीने केलेला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात घरफोडी करणाऱ्या गुजरातमधील टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. वनारवाडीतील घरातून 25,000ची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सीसीटीव्हीच्या आधारे वलसाडमधून 5 आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती झाली. पिंपळवाडी इथं 9.5 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. शेजारीच राहणाऱ्या एका तरुणानं अल्पवयीन मुलीला ओळखीचा गैरफायदा घेत गावातून बाहेर नेलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचं गळं दाबून खून केला. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. दौंड तालुक्यातील राहू परिसरात विजेचा धक्का लागून 2 तरुणांचा मृत्यू झालाय. सोनवणे मळा इथं कपडे वाळत घालण्यासाठी लावलेल्या लोखंडी तारेला वीज प्रवाह उतरल्यानं 2 तरुणांचा मृत्यू झालाय. घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून यवत पोलीस अधिक तपास करतात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गोगसावंगी येथील मोरणा तलावात युवतीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीनं मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. हा घातपात की आत्महत्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.